नाशिक हे बनावट नोटांचं आणि नोटा बदलीचं केंद्र बनलंय की काय अशी शंका आता येऊ लागली आहे। कारण गेले काही दिवसात घडलेल्या घटना नाशिकमधल्या आणि काल सुद्धा नाशिक पोलिसांनी खूप मोठी रक्कम जप्त केलेली आहे नोटांच्या स्वरूपात। नाशकात बनावट नोटांचं रॅकेट, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गजाआड, रवींद्र सिंघल यांच्या समोरचं हे गबाड तब्बल 1,35,00,000 आहे। मात्र हा सगळा पैसा बनावट आहे। काल रात्री आडगाव पोलिसांना धुळ्याहून येणाऱ्या 3 कारमधून काही लोक नोटा घेऊन जाणार असल्याची खबर मिळाली। पोलिसांनी नाकाबंदी करून होंडा सिटी, सुझुकी सियाज आणि फोर्ड गाडी ताब्यात घेतली। गाडीची डिकी उघडली आणि स्टेफनीच्या जागेवर सापडलं नोटांचं घबाड। एक फ्रॉडही असू शकतोय, कारण बदली करून आम्ही तुम्हाला पैसे देतोय ओरिजिनल घेऊन, असा एक इश्यू होऊ शकतोय। आणि याच्यात काही ओरिजिनल नोट्स आहे, जी गड्डी त्यांनी बनवलेली आहे ते ओरिजिनल नोट, आणि खाली पण ओरिजिनल नोट्स आहे, आणि ते दाखवून मग हे एक, कारण काय की कोणी जर फसला तर असं असू शकतोय कोणी समोर येत नाही। या नोटांसोबत 11 जणांना अटक झाली, पण यातल्या 2 नावांनी पोलिसांच्याही भुवया उंचावल्या। त्यातलं पहिलं नाव अर्थातच छबू नागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी युवा कार्याध्यक्ष। छबू नागरेचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत। विशेषतः ओबीसी नेत्याच्या अगदी जवळचा म्हणून छबू ओळखला जातो। छबू नागरेवर 1999-2000 साली अवैध व्यवसाय प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत। यातलं दुसरं नाव होतं रामराव पाटील, ज्यानं माजी गृहमंत्री बुटा सिंग यांच्या मुलाला 1 कोटीची लाच घेताना रंगेहात पकडून दिलं होतं। घंटागाडी ठेकेदार म्हणून नाशिकच्या वर्तुळात तो ओळखला जातो। बुटा सिंग यांच्या मुलाला रामरावनं 1 कोटीची लाच घेताना पकडून दिलं होतं। यानंतर घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या नावावर सहकारी बँकेतून परस्पर कोट्यावधींचं कर्ज घेतलं। बोगस कर्ज प्रकरणी रामरावला काही महिने जेलची हवा खावी लागली होती। गिरणा बँकेला फसवल्याचा गुन्हाही रामराव पाटीलवर दाखल आहे। रामराव दिंडोरीतून विधानसभा लढणार होता, पण राष्ट्रवादीनं त्याला तिकीट नाकारलं। त्यामुळे बड्या नावांशी संबंधित असलेल्या या दोघांच्या धंद्यात आणखी कुणाचा हात आहे का, याचाही तपास पोलीस करतायत। कोणालाही सोडला जाणार नाही, आणि याच्याबद्दल की हा पक्षाचा होता, काही लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये पण काम करतात। क्रिमिनल जो आहे त्याचा काय पक्ष नसतो, ते अगोदर मी सांगितलेलं आहे। आणि कोणची पक्षाची आहे, नाते आहे किंवा काय आहे, ते आम्ही त्याच्यावर ना बघता जे क्रिमिनल आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। छबू नागरे आणि रामराव पाटीलसह आणखी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। यात नाशिकचे 3 जण आहेत, 5 जण मुंबईचे तर 1 जण पुण्याचा आहे। तपासाअंती या 11 जणांवर देशविघातक कृत्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।